फ्रेंड्स, माझं नाव भाग्यश्री पवार। आज आपण माशांची भाजी तयार करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य: आलं, लसूण, भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, कोथिंबीर, हळद, जिरे, मसाला, धनिया पावडर, मीठ, तिखट। आता हा सर्व मसाला आपण एकत्र दळून घेणार आहोत। आता आपण मसाला बारीक केलेला आहे। त्याच्यानंतर आपण माशांना थोडंसं तेल, हळद, मीठ मध्ये परतून घेणार आहे, जेणेकरून त्याचा माशांमधला जो वास असतो तो स्मेल कमी होऊन जातो। त्यानंतर आपण कढईमध्ये 2 स्पून तेल टाकणार आहोत। त्याच्यानंतर त्याच्यात आपण जो मसाला केला होता बारीक, तो मसाला त्या ठिकाणी टाकणार आहोत। मसाला छान होऊ द्यायचा। मसाला छान होतो आपण मसाला थोडा लाल झाल्यानंतर त्याच्यात आपण तिखट ॲड करू। तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तिखट तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर थोडीशी हळद टाकू। आता मसाल्यामध्ये थोडं तरण आल्यानंतर त्याच्यात थोडंसं आपण पाणी ॲड करू। पाणी का ॲड करतो आपण त्याच्यामध्ये, कारण मसाल्याला तरण यायला पाहिजे। मसाल्याला छानपैकी तरण आलेलं दिसतंय, तुम्ही बघू शकता। आता आपण त्याच्यामध्ये मासे ॲड करणार आहोत। मासे ॲड केल्यानंतर त्यांना आपण मसाल्यामध्ये एकत्र करणार आहे। एकत्र झाल्यानंतर त्याच्यात आपण पाणी ॲड करू। पाणी ॲड केल्यानंतर छानपैकी त्या आता माशांना आणि भाजीला पूर्णपणे उकळ आल्यानंतर, छान शिजल्यानंतर त्यानंतर आपण गॅस ऑफ करणार आहोत। आता आपली माशांची भाजी तयार झालेली आहे। त्यासोबत आपण कांद्याची खिचडी, भाकर, त्यासोबत आपण माशांची भाजी खाऊ शकतो। व्हिडिओ आवडला असल्यास तर नक्की शेअर, लाईक अँड सबस्क्राईब करा।